दोन्ही हात चोरले हो का, हाय का? संपूर्ण शत्रू आला तर दिसून डायरेक्ट आपण हमला करून त्याला खाली ढकलून देऊ शकतो. किल्ले हरिहरवर ही चोर वाट ह्याला म्हणून ओळखलं जात होतं पहिलं, पण ही वाट निम्यात नाही कलसाची ही तुटून गेलेली. गेल्या बारतीला पण ही इथं आलो होतो, पण एक गोष्ट माझा कॅमेरा बंद पडल्यामुळे मला दाखवता आलं नाही ती ही गोष्ट. आता ही गोष्ट काय आहे मी तुम्हाला सांगतो. हरहर मध्ये भाऊ आता मी किल्ले हरिहरवर आहे. ही गोष्ट उगा म्हणून नाही केली. हे एक तुम्हाला खड्डा दिसली बघा, एक आतमध्ये खड्डा आहे, पण ह्या खड्ड्याचं कारण काय, कशामुळे बनवलंय? त्यावेळेस मावळा आपलं उगा म्हणून छडीन हातोडी घेऊन उगा म्हणून ठोकून ह्याला नाही बनवलं. या पाठी एक मागचं एक मुख्य कारण आहे. ते 2 मिनिटापूर्वी बसून मी शोध लावला, तर मला मी दाखवायचं, मला तुम्हाला मी दाखवतो काय आहे ही गोष्ट. ती नॉर्मल माणूस थोडी पण कल्पना करणार नाही की बाबा ही गोष्ट कशामुळे बनवली, काय कारण हे बनवायचं. उगा म्हणून छडी हातोडी नाही ठोकलेल्याला. हिकला साईडला पूर्णपणे दरी खोलपूट. हिथं फक्त 1 मीटर अंतर आहे, फक्त 1 मीटर अंतर आहे, बाकी समजा खाली कातड काढाया. बरं हिथं मी आलो मागाशी इथं असं बसलो का, इथं चला बसून बघू म्हणलं. हिथं पाठ द्यायला जागा आहे, पाठ द्यायला जागा आहे हो का. हिथं बसलो मी, हिथं आलो. आता एक माणूस नॉर्मल माणूस विचार पण करणार इथं कशामुळे आहे हो का. हिथं आलो हो का, मी इथं आलो असं बसलो का. दोन्ही हात चोरले हो का, हाय का? समजा अंग आतमध्ये घेतलंय वडून, समजा साईडनं मोकळंय. म्हणजे त्यावेळेस काय डोकं लावलंय मावळ्यांना बघितलं ह्याला बनवण्याच्या पाठीमागचं. जरी कोण आला ही कोण शत्रू आला तर दिसून डायरेक्ट आपण हमला करून त्याला खाली ढकलून देऊ शकतो. म्हणजे काय दिमाग लावलंय त्यावेळेस भावांनो. ही किल्ले हरिहरवर आहे, इथं येणारा पहिला माणूस आहे मी. इथं कुणीच येऊ शकत नाही भावांनो. आणि ह्या गोष्टींमधला मला अनुभव आहे म्हणून मी करतो. तुम्ही करायला जाऊ नका भावांनो. जर बरोबर वाटतंय ना फॉलो करून जावा. आणि ही तुम्हाला माहिती होतं का मला कमेंट करून सांगा. हर हर महादेव.